आयोगाने म्हटलं आम्ही महानगरपालिकाकडे दिले आणि वर्षानुवर्ष पूर्वी तर आयोग इथे येतच नव्हता. महानगरपालिकेत असेसमेंट डिपार्टमेंट निवडणुका पार पडायचं. आम्ही जेव्हा आमच्या लगेच संध्याकाळी आमचा रिझल्ट लागायचा. माझ्या 2 निवडणुकीचा रिझल्ट संध्याकाळी लागला. सर्व महानगरपालिकेचे अधिकारी एका जबाबदारीनं एका निष्ठेनं आता मी नाव घेऊन सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या जे काही ज्या राज्यामध्ये हे लोक काम करत आहेत तिथे अशा प्रकारच्या सगळ्याच राज्यामध्ये गोंधळ आहे. बिहारमध्ये सुद्धा शंका घेतली जाते. मागच्या लोकसभेला विधानसभेला महाराष्ट्रामध्ये आपण शंका घेतली. जेव्हा माझा स्वतः दहिसर विधानसभेचा 5 वाजता 5:30ला जेव्हा मतदान केंद्र बंद झाली तेव्हा 50% मतदान होतं. आणि जेव्हा मी 8 वर्षाचा बातम्यांमध्ये जेव्हा आकडा ऐकला तो 61% गेला. म्हणजे जेव्हा 4 वाजल्यापासून मी काही मतदार केंद्रामध्ये फिरत होतो तेव्हा मतदारच नव्हते, अधिकारी बसले होते. आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांना काय विचारलं ना, बरं लोकांना भेटायचं होतं, आम्ही अधिकाऱ्यांना काय मतदार होतं. आणि अशा वेळेला ते 11% मतदान दहिसर विधानसभेमध्ये कसं वाढलं. आता हे सगळीकडेच वाढलं, हे प्रूव्ह करून झालेलं आहे. पण आता इंडिव्हिज्युअल आपल्याला सिद्ध करता येत नाही. त्यामुळे येणारी निवडणूक म्हणून सगळ्या लोकांनी असं म्हटलं सगळ्यांना सावध राहायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये काळं बेरं आहे की नाही ते लवकरच उघड होईल. हे बघा किती दिवस हे आम्हाला फसवणार, किती दिवस देशाला फसवणार. कधी न कधी नितकुटी ही बाहेर येणारच आणि हे सगळे उघडे पडतील असा माझा अंदाज आहे. ॲडव्होकेट असीम सरदे यांच्या निलंबनाला स्थगिती देण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दल काय? मूर्खपणा आहे तो. असं आहे ना, व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे ना. वकील आहेत ते, एक सिनियर मोस्ट वकील कॉन्सिल आहेत ते. अशा कॉन्सिलवरती कुठेतरी काहीतरी दबाव आणायचा, हे सगळं दबावाचं राजकारण आहे. ईडी असू द्या, पोलीस असू द्या. निलंबनाला स्थगिती देण्यात आली नाही, आता ती उठवली ना स्थगिती. पण हे मूर्खपणाचं राजकारण चाललेलं आहे. पुढे यांच्या विरुद्ध बोलायचं नाही, बोललं की यांची हत्यारं बाहेर. त्याच्यामुळे एकदम या महाराष्ट्रामध्ये राजकारण एकदम दहशतीचं चालू आहे. वॉर्ड नंबर 7मध्ये काय आज प्रभाग क्रमांक 7मध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये तुम्ही बघाल तर हजारापेक्षा जास्त महिला यांनी भाग घेतला होता. खूप छान प्रकारचा प्रतिसाद मिळालेला. खरं तर हा वॉर्ड 8 वर्षाआधी अभिषेक इथे नगरसेवक होते. त्या प्रभागाचे 2 वॉर्ड झाले, 1 नंबर आणि 7 नंबर. त्यामुळे आम्ही इथे निवडणूक नाही लढता आलं. 1 नंबरमध्ये निवडणूक लढली आणि हा प्रभाग वेगळा झाला. त्यामुळे अभिषेक छोटे मोठे कार्यक्रम घ्यायचे, पण अभिषेक गेल्यानंतर प्रथमच मी हा इथे कार्यक्रम घेतला आणि महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि उत्सुकता त्यांची दिसून आली. म्हणजे उमेदवारी आज घोषित आपली इथे करण्यात आली. विनय घोसाळकर साहेबांनी बोलले की 7 नंबरमध्ये उमेदवारी मिळणार की नाही, पण आपली तयारी इथून दिसते. नाही, उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही आहे. हे काहीतरी वेगळंच आहे. पण नक्कीच मी इथे काम करते, इथेही काम करते. 1 नंबर पण मी सहजासहजी जाऊन देणार नाही. ओबीसी झाला तरी शिवसेनेचा किंवा जे आम्ही देऊ तो उमेदवार तिथे निवडून काढण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे 8 नंबरमध्ये पण मी तयारी करते आणि 6 नंबर पण आमचा आहे वॉर्ड. तर मी दहिसर विधानसभा प्रमुख असल्यामुळे मी सगळीकडे कार्यक्रम घेते आणि ह्याच्या पुढेही वेगवेगळ्या प्रभागामध्ये कार्यक्रम घेतले जाते. खरं तर तुम्ही 1 नंबरमधून तयारी केली होती, वर्षभर मेहनत देखील तिथे केलं होतं. मात्र ज्या दिवशी ते वॉर्ड डिक्लेअर झाला, ओबीसीचं झाल्यानंतर तुम्ही निवडणूक लढणार नाही अशी देखील घोषणा केली होती. मात्र मातोश्रीवर काय चर्चा झाली त्यानंतर तुम्ही आज 7 नंबर वॉर्डमधून आता तयारी करताना दिसून येते? नाही, मातोश्रीवरती चर्चा अशी झाली की पक्षासाठी तुम्ही काम करा आणि ते कधीही टाळलेलं नाही आहे की मी पक्षासाठी काम करणार नाही म्हणून. जेव्हा मातोश्रीवरती बोललेले त्याच्या आधी हा प्रोग्राम मी आयोजित केलेला, म्हणजे तेव्हा अनाऊन्स केलेलं की मला हा प्रोग्राम घ्यायचा आहे. तर 7 नंबरमध्येच नाही तर मी 6 नंबरमध्ये आता पुढच्या रविवारी एक प्रोग्राम घेते सिनियर सिटीजनसाठी. त्याप्रमाणे 8 नंबरमध्ये पण असंच एक प्रोग्राम घेते. तर 7मध्ये अशी वेगळी तयारी नाही, पण दुसऱ्या प्रभागामध्ये पण मी तयारी चालू केली. काय सांगाल, इच्छुक उमेदवार म्हणून जर तुम्हाला दिलं तर कशी तयारी असणार? मी अजून विचार केला नाही आहे. त्या मेसेजमध्ये मी असं सांगितलं आहे की मी पक्षासाठी काम करेन, पण कुठून तिकीट लढवणं ते अजून विचार नाही केला. जे ठाकरे गटातून शिंदे गटात गेले तर शिंदे गटातून आता परत ठाकरे गटात आलेले आहेत सुनील राऊत, त्यांना तुम्ही
आणलेल्या कशा तयारी करण्यात आली त्याबद्दल? ते तर आमचे संदीप राऊत आहेत, पहिल्यापासून घरचे संबंध आहेत. त्या पक्षामध्ये गेल्यानंतरही आमचे संबंध तेच होते. त्यांच्या घरी गणपती होतं तरी पण ते आम्हाला त्याच फॅमिलीसाठी बोलवायचे आणि मी इथे आल्यामुळे त्यांनी इथे पक्षप्रवेश केलं. त्यांचं खरं तर धन्यवाद देते की त्यांनी इथे पक्षप्रवेश केलं. 7 नंबरमधून तुम्हाला जर तिकीट भेटलं तर तुम्ही निवडणूक मी अजून विचार असा केला नाही आहे. विचार करून नक्कीच सांगेन.